ऍक्च्युली तुला खरं सांगू, ते काही तास कसे गेले ना कळलंच नाही. ती रात्र, तो चंद्र, तो आणि मी. हा, तो फक्त त्याच्या फॅमिली बद्दलच बोलत होता, पण ऍटलीस्ट तो बोलला, आम्ही बोललो. हा, आणि फायनली तो अबोला संपला. हो, आणि माणूस तसाच आहे ना, खूप हळवा, समजूतदार आणि शांत स्वभावाचा. चल. हाय. हाय. बाबा कसे आहेत आता? आहेत, जिवंत आहेत. मानस, काय झालं? तू असं का बोलतोयस? मग काय बोलू? काल एवढी मोठी चूक केली मी आणि त्याची फळं भोगतोय आता मी. कसली चूक? कशाबद्दल बोलतोयस तू? हेच, हिच्या बरोबर गप्पा मारत बसलो ना, तेच. काय? नाही तर काय, तुझ्या बरोबर तिकडे गप्पा मारत बसलो नसतो ना, तर बाबा आजारी आहेत हे मला तेव्हाच कळलं असतं आणि मी तेव्हाच निघालो असतो. आता कसे आहेत बाबा? एकदा सांगितलं ना जिवंत आहेत म्हणून, सारखं सारखं काय? आणि तुला काय करायचं का माझ्या बाबांविषयी? मी आणि माझे बाबा बघून घेऊ काय ते, उगाच बाहेरच्या त्यात पडू नये. काय सुचलं मला आणि त्या ट्रिपला गेलोय ना मी, आणि सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे तुझ्याशी गप्पा मारत बसलो.